मुलांना सूचना आहे. काल तुमच्या लक्षात आलं असेल, जी मुलं विनाकारण हँड रेज करणार आहेत त्यांना मी मीटिंग मधनं रिमूव्ह करणार आहे. 2-3 दिवसासाठी तुम्ही विनाकारण इश्यू स्वतःला करून घेऊ नका. त्याच्यामुळे हँड रेज करू नका. ज्यांनी हँड रेज केलेले त्यांनी खाली करा हँड रेज. म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला रिमूव्ह करल आणि जर तरी पण तुम्ही हँड रेज करत राहिले मध्येच तर तुम्हाला ब्लॉक करल. मग ब्लॉक केल्यानंतर तुम्ही पुन्हा एंट्री नाही करता येणार तुम्हाला क्लासमध्ये. विठ्ठल बोराडे आणि नानासाहेब दांडे हात वर कशासाठी केलेले आहेत सांगा रे बाळांनो. हा सर, सुरू करूयात. सर्व विद्यार्थ्यांचं आजच्या या इंग्रजी विषयाच्या लेक्चर मध्ये हार्दिक स्वागत. नेहमीचाच बऱ्याच विद्यार्थ्यांना जे ग्रामरचे पार्ट आहे त्यामध्ये बऱ्याचदा अतिशय सोपा भाग असतो, परंतु तो केवळ प्रॉपरली न समजल्यामुळे आपले गुण यामध्ये जात असतात. आज आपण सर्वजण ज्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत तो डिग्री हा टॉपिक आहे. या टॉपिकवर आपण आज चर्चा करतोय. अतिशय सोपा आणि आपल्या सर्वांना अधिकाधिक गुण देणारा हा टॉपिक आहे. आपल्याला माहिती आहे एक प्रश्न हा डिग्रीवर निश्चित परीक्षेला विचारला जातो आणि तो एक प्रश्न आपल्याला तयारी करण्यासाठी त्या ठिकाणी आजचा लेक्चर आपण सुरू करतोय. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना माहित आहे की डिग्री जी केली जाते ती ऍडजेक्टिव्हची डिग्री केली जाते. आता व्हॉट इज ऍडजेक्टिव्ह? आपण नेहमी सांगतो की ऍडजेक्टिव्ह म्हणजे डिस्क्राइबिंग वर्ड or the word which describes noun or pronoun or the word which modifies noun. जो नाउनला किंवा प्रोनाउनला डिस्क्राइब करतो किंवा जो नाउनला किंवा प्रोनाउनला मॉडिफाय करतो त्या वर्डला आपण काय म्हणत असतो? ऍडजेक्टिव्ह म्हणत असतो. मग आपल्याला माहितीये, आता याचा विचार खूप काळजीपूर्वक आपण सर्वजण करूया की डिग्रीला दुसरं नाव काय आहे बघा, तरतम भाव. मग आपल्याला समजा एक शब्द आपण घेऊयात, एक ऍडजेक्टिव्ह आपल्या समोर ठेवूयात. उदाहरणार्थ आपण असा एक शब्द घेतला की ग्रेट. आपण एक शब्द घेतलाय ग्रेट. आता ग्रेट या शब्दावर विचार करत असताना आपल्याला जर असं म्हणायचं असेल की तो ठीक आहे, तो महान आहे, तो व्यक्ती जो आपण ज्याबद्दल चर्चा करतोय तो महान आहे. पण मला जर पुढे चर्चा करत असताना तो कुणातरी पेक्षा महान आहे असा जेव्हा मला विचार करायचा आहे तेव्हा मला वेगळा शब्द वापरावा लागेल. मग मी तिथे कुणाशी तरी तुलना करायची आहे म्हणून आपण तिथे त्याचा ग्रेटर हा शब्द त्या ठिकाणी वापरत असतो. आणि जर तो व्यक्ती सर्वात महान आहे अशी जेव्हा आपल्याला चर्चा करायची असते तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी ग्रेटेस्ट हा शब्द वापरावा लागतो. बघा, मग आता आपल्याला माहिती आहे ग्रेट म्हणजे महान, ग्रेट म्हणजे महान. ग्रेटर म्हणजे आपण म्हणूयात महानतर आणि ग्रेटेस्ट म्हणजे आपण म्हणूयात महानतम म्हणजे सर्वात महान. म्हणजे या डिग्रीचा अर्थ मला तुम्हाला समजावून सांगायचा होता, महानतर महानतम. आता मग जेव्हा आपण प्रत्येक ऍडजेक्टिव्हला जेव्हा त्याची पातळी वाढवायची असते त्यावेळेस आपल्याला त्याची डिग्री वाढवावी लागते. म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये हे समजून घ्यायचं की ऍडजेक्टिव्हच्या 3 डिग्रीज आहेत. मग पहिली जी डिग्री आहे तिला आपण म्हणतो पॉझिटिव्ह डिग्री. पॉझिटिव्ह डिग्री हिला समभाव म्हणजे दोघही सारखे आहेत. ऍज आपण डिग्रीज त्या ठिकाणी कंपॅरिझन शिकलो नाही आता 5वी मध्ये. ऍज ब्लॅक, ऍज कोल, ऍज गुड, ऍज स्टुपिड, ऍज फ्रेश, ऍज अशा प्रकारे आपण डिग्रीज केलेले आहेत पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये. त्या ठिकाणी त्याला दुसरं नाव आपण ठेवले समभाव. दुसरी जी डिग्री आहे ती आहे कंपॅरेटिव्ह डिग्री. यामध्ये द्यान हा शब्द आपल्याला घ्यावा लागतो. आपण मी मुद्दाम सगळे बारकाईने तुम्हाला समजावून सांगतो. द्यान हा शब्द आपण याच्यामध्ये ऍड करत असतो. कुणातरी पेक्षा त्या ठिकाणी आपण अधिक दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तिसरी जी डिग्री आहे तिला आपण म्हणतो सुपरलेटिव्ह डिग्री. म्हणजे सर्वांपेक्षा सर्वात जास्त
जेव्हा वापरायचं असतं तेव्हा आपल्याला याचा वापर करावा लागतो. म्हणजे पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह अशा डिग्रीज आपण ऍडजेक्टिव्हच्या करत असतो. हे आपल्याला सगळ्यांना खूप महत्वाचं समजून घेणं गरजेचं आहे की ह्या डिग्रीज आपण कशाच्या करत असतो, तर ऍडजेक्टिव्हच्याच डिग्री आपण करत असतो. आता आपल्याला हे माहित आहे बघा बाळांनो की तुलना. आता पुढच्या भागाकडे जाऊया. आताच आपण समजावून घेतलं बघा की ऍडजेक्टिव्हची कंपॅरिझन करत असताना पहिला भाग आहे पॉझिटिव्ह, ज्याच्यामध्ये ऍज चा वापर केलेला असतो. हे आपल्याला समजून घ्यायचंय. आता फक्त इथं एक आणखी लक्षात ठेवायचं, जर नकारार्थी वाक्य असेल तर बहुतांश त्या ठिकाणी सो चा वापर केला जातो. त्यानंतर दुसरा जो भाग आहे बघा कंपॅरेटिव्ह डिग्री, यामध्ये जो ऍडजेक्टिव्ह आहे त्याला ER लावलेला असतो. उदाहरणार्थ बघायचं झालं तर मग आपण आताच जे उदाहरण बघितलं बघा, ग्रेटला आपण ER लावतो. ग्रेटर हा शब्द त्यापासून तयार होतो, हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे. ER लावला जातो कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये. त्याच्यानंतर मोर, कधी प्रत्येक शब्दालाच ER लागतो का? नाही. मग समजा ब्युटिफुल सारखा शब्द आहे, मग या शब्दाची कंपॅरेटिव्ह डिग्री जर करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, मोर ब्युटिफुल हा शब्द घ्यावा लागतो. मोर ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल खूप महत्वाचा समजावून सांगतो बघा, कारण त्याला ब्युटिफुलर असं आपण करत नाही. मग असे कोणकोणते शब्द आहेत, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल, सुपरलेटिव्ह मध्ये गेलं की आपण मोस्ट ब्युटिफुल हा शब्द त्या ठिकाणी वापरत असतो. हे आपल्याला माहित असायला पाहिजे. मग आपल्याला पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असणारा विशेषण कोणतं, त्याची कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना त्याच्यात काय बदल केला पाहिजे आणि त्याची सुपरलेटिव्ह डिग्री करत असताना आपण त्याचा काय बदल केला पाहिजे. फक्त ऍडजेक्टिव्ह अगोदर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये जर आपण काही उदाहरणं बघायला घेतली बघा विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्यासाठी काही उदाहरणं येत आहेत बघा. पहिलंच उदाहरण तुमच्या समोर दिसतंय की ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. हे आपल्याला समजलं पाहिजे, मोर, मोस्ट. आता बिग आहे, बिगची कंपॅरेटिव्ह डिग्री करत असताना ती होते बिगर, आणि नंतर द बिगेस्ट. द हा शब्द खूप महत्वाचा आहे बघा. आपण आर्टिकल शिकत असताना आता 5वी मध्ये किंवा इतर वर्गांमध्ये आपण बघितलं असेल की सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर नेहमी द लावला पाहिजे. खूप महत्वाचा नियम आहे. कारण का, तर सर्वात मोठा तो एकमेवच असतो, सर्वात महान तो एकमेवच असतो. आणि आपल्याला माहितीये की एकमेव गोष्टीच्या अगोदर आपण द वापरतो, म्हणून या ठिकाणी बिगेस्ट शब्दाच्या अगोदर किंवा कोणत्याही सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर जरी आपल्याला असाही प्रश्न विचारला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेंटेन्स हॅव्हिंग सुपरलेटिव्ह डिग्री, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ज्याच्या अगोदर तिथं द आलेला आहे, याचा अर्थ हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं त्या ठिकाणी काय आहे, वाक्य आहे. पुढे ब्लॅक, ब्लॅकर, द ब्लॅकेस्ट, ब्राईट, ब्राईटर, द ब्राईटेस्ट. आता बघा कन्फ्युज्ड, मोर कन्फ्युज्ड, द मोस्ट कन्फ्युज्ड. बघा डिफिकल्ट, मोर डिफिकल्ट, द मोस्ट डिफिकल्ट. डर्टी, आता इथं वाय आहे, वायचा आय त्या ठिकाणी केलं जातो. डर्टियर, द डर्टीएस्ट. फॅसिनेटिंग, हाही शब्द खूप महत्वाचा बघा. फॅसिनेटिंग, मोर फॅसिनेटिंग, द मोस्ट फॅसिनेटिंग. हेही आपल्या लक्षात आलं पाहिजे. फेमस, मोर फेमस, द मोस्ट फेमस. आता फेमस हाही शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा. फार, फारच दोन प्रकारे बघा, फादर, फर्दर, द फारदेस्ट किंवा फर्देस्ट. फास्ट, फास्टर, फास्ट, द फास्टेस्ट. मग आता इथं आपल्याला 3 टप्प्यावर आपल्याला काम करावं लागणार बाळा. पहिला टप्पा काय आहे, जे रेग्युलर. फर्स्ट आपण व्हॉट वी हॅव टू नो, फर्स्ट आपण वी हॅव टू नो द रेग्युलर वर्ड्स, रेग्युलर ऍडजेक्टिव्ह की ज्यांची रेग्युलरली डिग्री होते, ER लागतो, EST लागतो. सेकंड काम आपल्याला काय करायचं की ज्या ठिकाणी आपल्याला मोर किंवा मोस्ट वापरला जातो असे शब्द आयडेंटिफाय करायचे, ते वेगळे आपल्याला काढायचे. तिसरे काम आपल्याला हे करायचं, देर आर सम वर्ड्स दॅट हॅज डिफरंट फॉर्म्स. फॉर एक्झाम्पल आपण नेहमी सांगत असतो बघा, गुड, बेटर, बेस्ट. गुड असेल तर त्याचं जर आपण डिग्री करायला गेलो तर ती बेटर आणि बेस्ट होते, किंवा बॅड ची डिग्री करत असताना बॅड, वर्स आणि वर्स्ट या प्रकारे त्याची वेगळ्या प्रकारे, म्हणजे 3 टप्प्यात आपल्याला डिग्रीज ऑफ ऍडजेक्टिव्ह लक्षात ठेवावं लागतील. पहिले आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत की ज्या रेग्युलर होतात. दुसरे आपल्याला
ज्या मोर आणि मोस्ट लागून होतात, आणि तिसरे आपल्याला ज्याला ज्या इरेग्युलर होतात, जसं मी 2 उदाहरण सांगितले, गुड, बेटर, बेस्ट आणि बॅड, वर्स्ट. या तिन्ही प्रकारे आपल्याला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. आता मुद्दा आला 3 डिग्रीज आपण शिकतोय, पॉझिटिव्ह, कंपेरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह. या 3 डिग्रीजवर आपण जेव्हा काम करतो, तर एक गोष्ट आपल्याला जाणीवपूर्वक मला समजावून सांगायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, की या ठिकाणी 2 गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. एकाची एकाशी तुलना आणि एकाची अनेकांशी तुलना. खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा, एकाची एकाशी तुलना आणि एकाची अनेकाशी तुलना. आता एकाची पॉझिटिव्हचं कंपेरेटिव्ह आणि कंपेरेटिव्हचं पॉझिटिव्ह केव्हा होतं, जेव्हा एकाची एकाशी तुलना असते. खूप महत्वाचा मुद्दा बघा, पॉझिटिव्हचं कंपेरेटिव्ह करायचं असेल तर एकाची एकाशी तुलना असावी लागते. मग आता आपण उदाहरणाकडे जाणार आहोत आणि ते समजून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. बघा, पहिला मुद्दा मी तुमच्या समोर ठेवलाय की आपल्याला पॉझिटिव्हचे कंपेरेटिव्ह करायचे आहे. मग कसं करायचं, इथं एक उदाहरण दिलेलं बघा, लता इज ॲज क्लेवर ॲज गीता. आता आपल्या लक्षात येतं की इथं ॲज आणि ॲज आहे किंवा सो आणि ॲज असेल तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे पॉझिटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे. हे कोणत्या डिग्रीचं उदाहरण आहे, पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. आता आपल्याला प्रश्न काय आहे की पॉझिटिव्ह डिग्रीचे कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करायचे आहे. मग आपण काय करायचं, फर्स्ट ऑफ ऑल कोणत्या 2 घटकांमध्ये तुलना आहे. मग इथं आपल्या लक्षात येतं की लता आणि गीता या 2 घटकांमध्ये या ठिकाणी तुलना केलेली आहे, आणि क्लेवर हा शब्द वापरला म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री आहे, ॲज वापरला म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्या लक्षात येतं की पॉझिटिव्ह डिग्री आहे. आता आपल्याला त्याचं काय करायचं आहे, तर दुसरा घटक सुरुवातीला घ्यायचा. बघा इथं बघितलं आपण, दुसरा घटक म्हणजे दुसरा जो घटक आहे गीता, हा घटक आपण सुरुवातीला घेतला. त्याच्यानंतर जो सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी वापरलेला आहे ऍज इट इज आपण या ठिकाणी तो ऑक्झिलरी घेतलेला आहे, गीता इज. आता इथं सगळ्यात महत्वाचं काय बघा, मूळचे वाक्य होकारदर्शक असल्यास ते नकारदर्शक करायचं आणि नकारदर्शक असल्यास होकारदर्शक करायचं. पॉझिटिव्हचं कंपेरेटिव्ह करताना आणि कंपेरेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर दिलेलं वाक्य जर होकारार्थी असेल तर त्याची डिग्री ही नकारार्थी करायची आहे, आणि जर दिलेलं वाक्य हे नकारदर्शक किंवा नकारार्थी असेल तर त्याची डिग्री करत असताना आपल्याला ती होकारार्थी करायची आहे. आणि त्यानंतर कंपेरेटिव्ह मध्ये जाताना आपण डायरेक्टली उदाहरणांकडे जातोय. कंपेरेटिव्ह कडे जात असताना त्याला आपल्याला दॅट हा शब्द वापरावा लागतो. मग बघा, लता इज ॲज क्लेवर ॲज गीता. गीता सुरुवातीला घेतलं, इज घेतलं, नकारार्थी करायचं म्हणून नॉट घेतलं, आणि गीता इज नॉट. क्लेवरची काय घेतली आपण पुढे, क्लेवरची कंपॅरेटिव्ह डिग्री घेतली क्लेवरर, आणि मग आपण शब्द वापरला दॅन. कुणापेक्षा, तर लतापेक्षा. मग काय झालं बघा, लता इज ॲज क्लेवर ॲज गीता. हे वाक्य जे होतं हे आपलं वाक्य होतं पॉझिटिव्ह डिग्री मधलं. हे वाक्य आपण टर्न केलं, गीता इज नॉट क्लेवरर दॅन लता, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये. परत एकदा बदल अंडरलाईन करून घेऊया. पहिल्यांदा 2 घटक निवडले ज्यांची तुलना केलेली आहे, त्याला 1 नंबर 2 नंबर आपण देऊयात किंवा अंडरलाईन करूयात. 2 नंबरचा घटक आपण सुरुवातीला घेऊयात. घेतला पहिल्यांदा गीता, त्यानंतर जे सहाय्यकारी क्रियापद आहे अकॉर्डिंग टू टेन्स ते इथं घेतलं. त्यानंतर गीता इज, त्यानंतर हे होकारार्थी आहे त्याचं नकारार्थी केलं, नॉट घेतला, क्लेवरचं क्लेवरर केलं. कंपॅरेटिव्ह डिग्री ओळखण्याचं सगळ्यात मोठं चिन्ह कोणतं आहे, दॅन वापरलेला असतो. मग त्या ठिकाणी दॅन हा शब्द घेतला आणि पुढे पहिला जो घटक होता तो घेतला, म्हणून गीता इज नॉट क्लेवरर दॅन लता. अशा प्रकारे आपलं त्या ठिकाणी वाक्य झालेलं आहे. मग या बाबतीत जर आपण काही उदाहरणं बघायची असले तर बघा, पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह आपल्याला करायचं आहे. बघा, लता इज ॲज क्लेवर ॲज गीता, हे उदाहरण आपण बघितलंय. पुढचं बघूया, पुणे इज ॲज कूल ॲज बँगलोर. काळजीपूर्वक बघूया, 2 घटक कोणते आहेत, पुणे बँगलोर. बघा, पुणे आणि बँगलोर. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा काय करायचंय, मी सांगितल्याप्रमाणे बँगलोर हा शब्द अगोदर घ्यावा लागेल, बरोबर.
मग आपण बँगलोर हा शब्द या ठिकाणी अगोदर घेऊया. बँगलोर हा शब्द आपण या ठिकाणी अगोदर घेतला. आता बँगलोर हा शब्द इथं अगोदर घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं दुसरं काम काय आहे, जे सहाय्यकारी क्रियापद येते जसं तसं आपण इथं कॅरी करूया. बँगलोर इज. आता हे वाक्य होकारार्थी आहे, नीट समजून घेऊया. हे वाक्य होकारार्थी आहे म्हणून आपल्या इथं नॉट घ्यावं लागेल, नकारार्थी करावं लागेल. बँगलोर इज नॉट. आता कुठे जायचं, याच्याकडे जायचं आपल्या ऍडजेक्टिव्ह कडे. तिथं काय येईल, कूल आहे, म्हणजे त्याचं घेताना आपल्याला काय घ्यावं लागेल, कूलर. बँगलोर इज नॉट कूलर. आता तुलना आहे म्हणून आपल्याला दॅन घ्यावा लागेल. बँगलोर इज नॉट कूलर दॅन. बघा बरं का, मग त्याच्यापेक्षा कूलर नाहीये, पुणे. संपलं. बघा, बँगलोर इज नॉट कूलर दॅन पुणे. आपण एकदम प्रॉपर पद्धतीने काय केलेलं आहे, तर पुणे इज ऍज कूल ऍज बँगलोर याचं पॉझिटिव्ह मधलं वाक्य होतं, ऍज होतं. याचं रूपांतर करताना बँगलोर अगोदर घेतलं आणि त्या पद्धतीने ते वाक्य केलं. आता तिसरं वाक्य बघा, इंग्लिश इज नॉट सो. आता इथं बघा, सो ही मी मगाशी बोललो की जर निगेटिव्ह वाक्य असेल तर बऱ्याचदा काय असतं, त्या वाक्याचं काय केलेलं असतं, नॉट असेल तर सो आणि ऍज हे शब्द त्याच्यामध्ये वापरलेले असतात इन पॉझिटिव्ह डिग्री. आता इथं आपल्या लक्षात बाळांनो काळजीपूर्वक घ्यायचंय आपल्याला. या वाक्याचं जेव्हा आपण काय बनवणार आहोत, या वाक्याचं जेव्हा आपण रूपांतर करणार आहोत कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये, हे रूपांतर करत असताना अत्यंत काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक आपण ते रूपांतर करूया. बघा, हेच वाक्य इथे मी तुमच्यासाठी, इंग्लिश इज नॉट सो इझी ऍज मराठी. आता दोन कोणते घटक आहेत ते आपण निवडले बघा. इंग्लिश एक घटक आहे, मराठी एक घटक आहे. आता दुसरा घटक आपल्याला काय करावा लागेल, सुरुवातीला घ्यावा लागेल, म्हणजे मराठी. बघा, मराठी सुरुवातीला घेतला, ऍज इट इज मराठी इज. आता नॉट ऑलरेडी आहे म्हणजे होकारार्थी करायचंय आपल्याला, हे लक्षात आलं पाहिजे. मग तो नॉट आपल्याला काढून टाकावा लागेल. हा नॉट आपण ड्रॉप आउट केला. मराठी इज. पुढे जाऊया. आता हा जो शब्द आहे सो ऍज पण निघून जातील, कारण कम्पेरेटिव्ह डिग्रीत जातोय आपण. मग इझी हा शब्द घेतला, त्याचं केलं आपण मराठी इज इझियर. काय केलं, मराठी इज इझियर. आणि पुढे दॅन, पुढे आपण घेतला इंग्लिश. बघा, दुसरा घटक, पहिला घटक शेवटी घेतला, दुसरा घटक सुरुवातीला घेतला आणि मराठी इज इझियर दॅन इंग्लिश. अशा प्रकारचं आपण त्याचं रूपांतर केलेलं आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. प्रॉपरली आपण जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की कशा प्रकारे त्याचं रूपांतर करायचं. आता पुढचं उदाहरण आपण बघूया. पुन्हा ते नॉटचं उदाहरण आहे. आता इथं ऍज वापरलंय, चालतो, तसं काही नाहीये. फक्त सो ऍज असावा असला तरी आपण कन्फ्युज व्हायचं नाही, हे आपण समजून घेऊया. आता इथं जर बघितलं बघा, मिल्क हा 1 नंबर घटक आहे, फॅट हा 2 नंबर घटक आहे. आता इथं थोडासा घोळ होण्याची शक्यता जरा जास्त असते. द फॅट्स आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता इथं काय घोळ होऊ शकतो ते नीट समजून घ्या बघा. आता दुसरा घटक आपण सुरुवातीला घेतला, द फॅट्स. बघा काय घेतलं सुरुवातीला आपण, द फॅट्स हा शब्द किंवा हा दुसरा घटक सुरुवातीला घेतला. आता आपल्याला ठरलं की इज, पहिलाच पर्याय तुम्हाला असणार बघा, द फॅट्स इज. द फॅट्स इज लाइटर दॅन मिल्क, असं त्या ठिकाणी असेल पहिलाच पर्याय. मग तुम्ही म्हणाल सर एकदम बरोबर आहे, जसं तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने द फॅट्स इज लाइटर दॅन मिल्क. पण हे वाक्य चुकीचं आहे. त्याचं कारण या ठिकाणी फॅट्स हा शब्द आलेला आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी आर घ्यावा लागेल. अनेक वचन ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपल्याला त्याच्यासमोर इज घेऊन जमणार नाही, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. द फॅट्स आर लाइटर. द फॅट्स आर लाइटर दॅन दॅट ऑफ मिल्क. या पद्धतीने आपण याचं उत्तर लक्षात ठेवायचंय किंवा क्लिअर करायचंय. त्यानंतर पुढचं उदाहरण बघा, द बी इज नॉट. द बी इज नॉट ऍज इंटेलिजंट ऍज द ant. The bee is not as intelligent as the ant. याचं उदाहरण आपण जेव्हा
तयार करायला घेऊ तेव्हा आपल्या लक्षात येतं बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक आणि द अँड हा दुसरा भाग. आता आपण सुरुवातीला त्या ठिकाणी काय घेणार आहोत, द अँड हा भाग सुरुवातीला घेऊया. द अँड आता नॉट ऑलरेडी आहे, नकारार्थी वाक्य आहे, होकारार्थी कंपॅरेटिव्ह होईल. होकारार्थी वाक्य असेल, नकारार्थी कंपॅरेटिव्ह होईल. हे आपल्याला काळजीपूर्वक म्हणजे पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करत असताना आणि कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करत असताना आपल्याला हे खूप काळजीपूर्वक लक्षात घ्यायचंय. दोन गोष्टींकडे बारकाईने लक्ष द्यायचंय. कोणतं ऑक्झिलरी, विच ऑक्झिलरी वी आर युजिंग इन द सेंटेन्स अँड इफ द सेंटेन्स इज अफर्मेटिव्ह ऑर निगेटिव्ह. इफ इट इज अफर्मेटिव्ह यू हॅव टू चेंज इट इनटू निगेटिव्ह. हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. मग बघा, द अँड हा शब्द आपण सुरुवातीला घेतला, त्यानंतर द अँड नॉट आहे म्हटल्यावर आपल्याला ते नॉट काढून टाकावं लागेल आणि डायरेक्ट इंटेलिजंट या शब्दाकडे जावं लागेल. ऍज सुद्धा यातला ड्रॉप होईल, कारण ऍज हा पॉझिटिव्ह डिग्रीचा पार्ट आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग द अँड हा शब्द आपण सुरुवातीला जर घेतला तर आपल्या लक्षात येतं द अँड नंतर इज जसाच्या तसा आपण कॅरी आउट केला. द अँड इज बघा बरं का, द अँड इज आता इंटेलिजंट. मग इथं मी मागाशी बोललो होतो की इंटेलिजंट सारखे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे, म्हणून मोर हा शब्द आपल्याला घ्यावा लागेल. मोर इंटेलिजंट दॅन बी. बघा काही मुलांनी उत्तर दिले, खूप व्यवस्थित त्यांनी ते उत्तर दिलेलं आहे आणि बरोबर आहे. द अँड इज मोर इंटेलिजंट दॅन बी. हे उदाहरण आपण बघितले की आपल्याला लगेच लक्षात येतं की हे हा भाग अतिशय सोपा आहे. आता कधी कधी आता ज्या मुद्द्याकडे आपल्याला मी तुमचं लक्ष देऊ इच्छितो बघा, प्रत्येक वेळेस असंच उत्तर येईल असं नाही. मग एक उदाहरण असं घेऊया आपण की लता स्पीक्स as fast as गीता. बघा वाक्य काय आहे, लता स्पीक्स as fast as गीता. आता हे वाक्य जेव्हा आपण समोर घेतो तेव्हा आपल्या लक्षात आपल्याला एकदम सोपं आहे, एकदम सोपं वाक्य आहे. पण इथं एक केला, याला आपण दोन केला. करेक्ट, एकदम बरोबर. सुरुवातीला घटक घेतला गीता, गीता हा घटक सुरुवातीला घेतला. आता आपल्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न कोणता तयार झाला, सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या पुढे तयार झाला, विच ऑक्झिलरी इज टू बी युज्ड इन द गिवन सेंटेन्स. ऑक्झिलरी, देयर इज नो ऑक्झिलरी इन द सेंटेन्स. या वाक्यामध्ये कोणती ऑक्झिलरी नाहीये. इथं जसा इज होता आपण ऍज इट इज घेतला. मग बघूयात बरं कोणती ऑक्झिलरी या ठिकाणी आपण वापरायला पाहिजे. सांगू शकत असाल तर टाका. आर नाही. बघा एका मुलांनी टाकले, आपण समजून घेऊया. गीता, आता इथं खूप महत्वाचं समजून घ्या, ऑक्झिलरी कोणती वापरायची. जसं इथं इज आहे, इथं तर कोणतीच नाहीये आणि असाच प्रश्न आपल्याला येतो, इज नाहीये ना. आता आपल्याला ज्या वेळेस खूप काळजीपूर्वक आपण सर्वजण समजून घेऊयात. बघा या ठिकाणी स्पीक्स हा शब्द आहे. ज्या वेळेस वाक्यात कोणतीच ऑक्झिलरी नसते, ज्या वेळेस वाक्यात कोणतीच ऑक्झिलरी नसते त्यावेळेस वाक्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचंय, त्यावेळेस वाक्यामध्ये डू किंवा डज किंवा डीड हे तीन शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. डू किंवा डज किंवा डीड. मग डू की डज की डीड, हाऊ कॅन वी डिफाईन. आपण हे कसं ठरवायचं की डू की डज की डीड. तर आपण जायचं मुख्य क्रियापदाकडे. जेव्हा आपण मुख्य क्रियापदाकडे जातो त्याच्याकडे बघायचं, त्याच्याकडे बघितलं की इथं यस लावलेला दिसतो आपल्याला. इथं जेव्हा यस दिसतो दॅट मीन्स इट सजेस्ट दॅट देर इज डज इन द सेंटेन्स. व्हॉट इट सजेस्ट, इट सजेस्ट और इट टेल्स अस. असं समजूया की तो आपल्याला सांगतोय की इथं हे आहे. जर इथं स्पोक असा शब्द असता, भूतकाळ असता, तर आपण समजून घ्यायचं तिथे डीड ही ऑक्झिलरी आहे. आणि ज्या वेळेस यसही लागलेला नसेल, प्रेझेंट टेन्स असेल, दॅट मीन्स क्रियापदाचं पहिलं रूप असेल, यस इयस लागलेला नसेल, ऍट दॅट टाइम आपल्या लक्षात आलं पाहिजे की तिथं कोणती ऑक्झिलरी आहे, डू ही ऑक्झिलरी आहे.
आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की हे वाक्य बघितल्या लता स्पीक्स ॲज फास्ट ॲज गीता, या वाक्याचं जेव्हा आपण इफ वी टर्न दिस सेंटेन्स इनटू कंपॅरेटिव्ह, तेव्हा आपल्या लक्षात येतं की वी हॅव टू यूज डज, आणि हेच की ह्या वाक्यामधली आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे, हीच की लक्षात आली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण डज वापरतो, गीता डज, आता याचं करायचं निगेटिव्ह, नॉट, डज नॉट स्पीक. इथं पण खूप महत्वाचा मुद्दा आहे बघा, खूप आणि खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मी समजून सांगतोय. इथं एक गोल होऊ शकतो, आपण इथं स्पीक्स घेतो, आता ऑलरेडी आपण इथं डज वापरलाय, एक घरात ठेवायचं म्हणजे इथला स्पीक आपल्याला त्या ठिकाणी यस काढून घ्यावा लागतो. पहिला पर्याय तुम्हाला असा असू शकतो, गीता डज नॉट स्पीक्स. आपण तर ऍज एकदम काळजीपूर्वक लक्षात घेतलेलं आहे, काय नाही सर एकदम सोपं होतं, डज नॉट टाकलं की मी तुम्ही सांगितलं, पण इथला यस हा की आहे यातला खूप महत्वाचा आहे बघा. म्हणून गीता डज नॉट स्पीक फास्ट दॅन लता, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि खूप महत्वाचा हा मुद्दा आपण त्या ठिकाणी काळजीपूर्वक समजून घेणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे, हे विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवायचं बघा. पुढे असंच एखादं उदाहरण आपण आता घेऊन बघूया. एक उदाहरण असं आहे बघा, रमेश वर्कड as hard as महेश. बघा वाक्य काय आहे, रमेश वर्कड ॲज हार्ड ॲज महेश. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोणत्या डिग्रीतलं वाक्य आहे, ॲज आलं, पॉझिटिव्ह डिग्री आहे. बर, आता याचं आपल्याला कंपेरेटिव्ह बघा, पॉझिटिव्हचं कंपेरेटिव्ह आणि कंपेरेटिव्हचं पॉझिटिव्ह आपल्याला दोन्ही बघायचेच आहेत. आता या वाक्याचं जर मला कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये रूपांतर करायचं असेल तर मला काय करावं लागेल, काहीच नाही सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे याला 1 नंबर, याला 2 नंबर. महेश अगोदर घेतलं, मुद्दा परत आला कुठे, मुद्दा परत आला की विच ऑक्झिलरी खूप महत्वाची, कोणती ऑक्झिलरी आपण वापरतो. जर वाक्यात ऑलरेडी ऑक्झिलरी असेल तर आपल्याला आहे तीच वापरायची आहे, फक्त ती अनेक वचनी आहे की एक वचनी एवढं बघायचंय. पण जर वाक्यात नसेल तर आपण पुन्हा आपल्या मुद्द्याकडे येऊयात, डू, डज आणि डीड. मग आपल्या लक्षात येतं, अरे भूतकाळ आहे, दॅट मीन्स आपल्याला या ठिकाणी काय वापरावं लागणार आहे, डीड वापरावं लागणार आहे. महेश डीड, आता याचं होकारार्थी आहे म्हणजे काय करावं लागेल, नकारार्थी. महेश डीड नॉट, नंतर वर्क की वर्कड, पुन्हा तिथं घोळ आला, इथं ईडी लावायचा नाही, ऍब्सोल्युटली लावायचं नाही, कारण इकडे आपण डीड घेतलं, ऑलरेडी वी हॅव टेकन द पास्ट टेन्स इन द सेम टेन्स. म्हणून आपल्या लक्षात आलं पाहिजे महेश डीड नॉट वर्क, समजून घ्या, महेश डीड नॉट वर्क हार्डर, महेश डीड नॉट वर्क हार्डर दॅन रमेश. हे बघा, आपण तिन्ही प्रकारचे उदाहरण समजावून घेतलेले आहेत, ऍज वेल ते तुम्हाला कळालेले आहे किंवा त्यामध्ये अडचण राहिलेली नसेल. मग आणखी एक उदाहरण आपण जर असं घेऊन पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे याची उदाहरणं होत असतात. एक उदाहरण असे बघा, आता आपण घेऊयात कंपॅरेटिव्ह डिग्रीतलं, लाईट ट्रॅव्हल्स. बघा उदाहरण काय आहे, लाईट ट्रॅव्हल्स फास्टर दॅन साऊंड, लाईट ट्रॅव्हल्स फास्टर दॅन साऊंड आपल्याला माहिती आहे. आता हे कोणत्या डिग्रीतलं सेंटेन्स आहे, आपल्या लक्षामध्ये आलं की लाईट ट्रॅव्हल्स फास्टर दॅन साऊंड, दॅन आला या वाक्यामध्ये, फास्टर आला, म्हणजे हे कंपॅरेटिव्ह डिग्री मधलं वाक्य आहे. नाऊ वी हॅव टू चेंज दिस सेंटेन्स इनटू पॉझिटिव्ह डिग्री. मग पुन्हा आपण वाईस वर्सा तेच पद्धतीने जाऊयात, 1 नंबर 2 नंबर. आता आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी काय करावं लागणार आहे, आपल्याला व्यवस्थितपणे वाक्याचं वाचन त्या ठिकाणी करावं लागेल. मग साऊंड अगोदर घेतला, 2 नंबर अगोदर घेतला,
आता साऊंड अगोदर घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की काय घ्यायचंय आपल्याला या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब घ्यायचा आहे. कोणता ऑक्झिलरी वर्ब या ठिकाणी येईल? कोणता ऑक्झिलरी वर्ब या ठिकाणी येईल? तर इथं आपल्या लक्षात येतं ट्रॅव्हल्स आहे. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? साऊंड डज. काय येणार आहे? साऊंड डज. निगेटिव्ह करायचंय, नकारार्थी करायचंय. साऊंड डज नॉट. ट्रॅव्हलचा यस काढून घ्यायचा. ट्रॅव्हल. साऊंड डज नॉट ट्रॅव्हल. आता डज नॉट आलं या ठिकाणी सो ऍज आपण वापरलं तरी चालतं, ऍज वापरलं तरी ते करेक्टच आहे. साऊंड डज नॉट ट्रॅव्हल ऍज फास्ट ऍज लाईट. बघा अशा प्रकारे आपल्याला याचा प्रॉपरली या ठिकाणी काय करता येतो, त्याचं पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह रूपांतर करता येतं. आता काही आपण इकडे उदाहरणं बघूयात. बघा ही कंपॅरेटिव्हचे पॉझिटिव्ह मध्ये करण्याची काही उदाहरणं आपण बघूया. आपल्याला अजून पुढे जायचंय पण तत्पूर्वी बघूयात. बघा, राम इज क्लेवरर दॅन हरी असं एक वाक्य आहे. बघा मग याचं करत असताना आपण कसं केलंय? हरी इज नॉट ऍज क्लेवर ऍज राम. किंवा हेच मागाचं वाक्य बघा, लाईट ट्रॅव्हल्स फास्टर दॅन साऊंड. मग साऊंड डज नॉट ट्रॅव्हल ऍज फास्ट ऍज लाईट. अशा प्रकारची काही उदाहरणं आपण या ठिकाणी बघितलेली आहे. मला वाटतं पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह आणि कंपॅरेटिव्ह टू पॉझिटिव्ह आपल्या लक्षात आलं असेल किंवा आपल्याला समजलं असेल. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊया. मित्रांनो, आपण याच्या अगोदर जे बघितली ती होती एकाशी तुलना. आता सुपरलेटिव्ह डिग्रीकडे आपण जातोय. बघा सुपरलेटिव्ह डिग्रीकडनं पुन्हा कंपॅरेटिव्ह डिग्रीकडे कसं यायचं आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीकडनं पुन्हा आपल्याला कशाकडे, तर पॉझिटिव्ह डिग्रीकडे कसे यायचं, याचा एक छोटासा फॉर्मॅट मी तुमच्या पुढे ठेवलेला आहे. कदाचित तुमच्या तो लक्षात येत असेल. बघा मी सांगितल्याप्रमाणे द बिगेस्ट हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे. आता त्याचं जेव्हा आपण रूपांतर करतो, हे वाक्य आहे मुंबई इज बिगेस्ट सिटी इन इंडिया. वाक्य काय आहे? मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. आपल्याला वाक्य काळजीपूर्वक वाचायचे. मग इथं आपल्याला दिसतंय बिगेस्ट, द बिगेस्ट. आता हे वाक्य आपल्याला सगळ्यांना माहित आहे की हे वाक्य कोणत्या डिग्री मधलं आहे? सुपरलेटिव्ह डिग्री मधलं आहे, कारण द बिगेस्ट आलेलं आहे. आता याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचंय? एकाशी तुलना ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने आपल्याला याचं रूपांतर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये करायचं. पुन्हा आपल्याला काय करायचं? सरळ सरळ. इथं मात्र बदल न करता सरळ सरळ मुंबई शब्द आपण अगोदर घेऊया. इज जसं तसा कॅरी या ठिकाणी करूया. द बिगेस्ट ऐवजी आता आपल्याला बिगर हा शब्द घ्यावा लागेल. द हा शब्द आपल्याला काढून टाकावा लागेल. त्यानंतर इथं मात्र लक्षात ठेवायचं, जर असं वाक्य आलं तर एनी अदर हा शब्द आपल्याला वापरायचा. मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. आणि पुढची रचना आपल्याला लक्षात ठेवायची, नो अदर सिटी इन इंडिया इज ऍज बिग ऍज मुंबई. नो अदर सिटी इन इंडिया इज ऍज बिग ऍज मुंबई. हे तीनही आपल्याला लक्षात ठेवताना अशाच प्रकारे लक्षात ठेवायचं. एनी अदर, नो अदर, या पद्धतीने आपल्याला हे लक्षात ठेवायचं. खूप महत्वाचं आहे. बघा इथं बघितलं आपण, मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया अँड नो अदर सिटी इन इंडिया इज ऍज बिग ऍज मुंबई. त्यानंतर सुपरलेटिव्ह मध्ये पुढे गेलं की कधी कधी अशी रचना असते. बघा, मुंबई इज द बिगेस्ट ऑफ ऑल सिटीज. काय वाक्य आलंय बघा? ऑफ ऑल सिटीज असं त्या ठिकाणी उल्लेख आलेला आहे इन इंडिया. ऑफ ऑल सिटीज आला की आपल्याला शब्द घ्यायचा आहे ऑल अदर. वर बघूयात, इथं आपण घेतलं होतं सरळ वाक्य होतं मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. मग त्याचं घेत असताना आपण इथं घेतलं होतं एनी अदर. इथं मात्र मुंबई इज द बिगेस्ट ऑफ ऑल सिटीज. ऑल सिटीज म्हटल्यामुळे इथं आपल्याला ऑल अदर सिटीज इन इंडिया असा उल्लेख त्या ठिकाणी करावा लागेल. किंवा ऑल अदर अनेक आहेत म्हणून आपण ऑल अदर घेतलं. बाकीचं नो अदर सिटीज, फक्त इथं एकच बदल होईल, नो अदर सिटीज इन इंडिया आर ऍज बिग ऍज मुंबई. हे आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे. पुढचा जो मुद्दा आहे बघा, कधी कधी अशी रचना येते
मुंबई इज वन ऑफ द बिगेस्ट सिटीज इन इंडिया. वन ऑफ द ची रचना वाक्यामध्ये वन ऑफ द आलेला आहे. जर वन ऑफ द आलं तर आपल्याला लक्षात ठेवायचं मोस्ट ऑदर हा शब्द आपल्याला त्या ठिकाणी वापरायचा. परत एकदा बघा, मोस्ट ऑदर हा शब्द त्या ठिकाणी वापरायचा आहे. आणि मग मात्र खाली त्याचं पॉझिटिव्ह डिग्री करत असताना नो अदर ऐवजी आपल्याला व्हेरी फ्यू सिटीज इन इंडिया अशा प्रकारे त्याची रचना करायची आहे. बघा, मोस्ट ऑदर व्हेरी फ्यू लक्षात ठेवण्यासाठी सोपं आहे. बघा, मोस्ट ऑदर व्हेरी फ्यू खूप महत्वाचं आहे. मोस्ट ऑदर व्हेरी फ्यू तिन्ही रचना आपल्याला मी मुद्दा म्हणून जास्त डिटेल न करता तुम्हाला महत्वाच्या मुद्द्यांकडे घेऊन जातोय. बघा, मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन इंडिया. ट्रान्सफर करत असताना मुंबई इज बिगर दॅन एनी अदर सिटी इन इंडिया. एनी ऑदर वापरावं लागेल. रेग्युलर साठी एनी ऑदर वापरतो आपण, त्यानंतर नो ऑदर वापरतो पॉझिटिव्ह डिग्री मध्ये. इथं मात्र आपल्या लक्षात आलं पाहिजे की इथं काय म्हटलंय, द बिगेस्ट ऑफ ऑल सिटीज. ऑफ ऑल सिटीज ऑल शब्द आला की ऑल ऑदर हा शब्द आपल्याला वापरायचा आहे आणि नो ऑदर ऍज इट इज वापरायचा आहे असं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलंय. वन ऑफ द आला, वन ऑफ द बिगेस्ट सिटीज म्हणजे अनेक सिटीज पैकी एक बिगेस्ट सिटी आहे, तर तिथे आपल्याला वन ऑफ द च्या रचनेसाठी मोस्ट ऑदर आणि व्हेरी फ्यू. वन ऑफ द, मोस्ट ऑदर, व्हेरी फ्यू हे आपण पाठ करून ठेवायचं. लगेच आपल्याला 4 पर्याय आहेत, तर उत्तर शोधणं अतिशय सोपं आहे. वन ऑफ द, मोस्ट ऑदर, व्हेरी फ्यू, नंतर एनी ऑदर, नो ऑदर, देन ऑल ऑदर, नो ऑदर. हे तीनही आपल्याला व्यवस्थितपणे जर आपण समजावून घेतले तर आपल्याला उदाहरणं सोडवताना अतिशय अतिशय फायदा याचा होऊ शकतो. कधी कधी जी आपल्याला माहिती आहे 30-40-30चा फॉर्मॅट आहे, वरचे जे 30% अवघड प्रश्न असतात ते वन ऑफ दच उदाहरण टाकण्याची शक्यता असते. त्यासाठी सुद्धा आपण प्रिपेअर असलं पाहिजे. वन ऑफ द, मोस्ट ऑदर, व्हेरी फ्यू हे आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवूया. आता आपण काही उदाहरणं या ठिकाणी घेऊया. सुपरलेटिव्हचं रूपांतर करत असताना जी उदाहरणं आहेत ती सुपरलेटिव्हचं रूपांतर आपल्याला करताना कशा प्रकारे करायचं ते आपण यामध्ये समजून घेऊया. आता एक वाक्य आहे बघा, थोडस क्लिअर तुम्हाला दिसावं या हेतूने वाक्य सरळ करून घेतो तुमच्या पुढे. एक वाक्य आहे बघा, असं एक वाक्य येऊ शकतो. पॅरेंट्स सॉरी आर द बेस्ट रोल मॉडेल. वाक्य काय बघा, पॅरेंट्स आर द बेस्ट रोल मॉडेल. आता आपल्याला माहितीये हे वाक्य कशातलं आहे, हे वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीतलं आहे, कारण बेस्ट हा शब्द आलाय. मी तुम्हाला सांगितलं गुड, बेटर आणि बेस्ट सुपरलेटिव्ह डिग्री आहे. आता इथं आपल्या लक्षात आलं पाहिजे की पॅरेंट्स आर द बेस्ट रोल मॉडेल. आता याची एक आपल्याला करायची कंपॅरेटिव्ह डिग्री. काय होईल वाक्य, पॅरेंट्स जसं तसं बघा, पॅरेंट्स आर, बघा काय करतो मी, पॅरेंट्स आर जसं तसं घेतलं, द आपल्याला नाही घ्यायचा कारण तो फक्त सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये आपण वापरत असतो. बेस्टचं रूपांतर आपल्याला काय करायचंय, बेटर मध्ये होणार आहे. आता आपण त्या ठिकाणी शिकलो होतो की या वाक्यामध्ये आपल्याला कोणता शब्द वापरायचा आहे, तर या वाक्यामध्ये आपल्याला शब्द वापरायचा आहे एनी ऑदर. कोणता शब्द वापरायचा आहे, एनी ऑदर. पॅरेंट्स आर बेटर दॅन एनी ऑदर रोल मॉडेल. व्यवस्थित तुमच्या लक्षात आलं असेल, पॅरेंट्स आर बेटर दॅन एनी ऑदर रोल मॉडेल. अशा प्रकारे या वाक्याचं आपण काय केलं, रूपांतर केलं. मी पुन्हा एकदा समजावून सांगतो बघा, एनी ऑदर हा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर याचं जेव्हा आपण कुठे रूपांतर करतोय, याचं जेव्हा आपण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करतो तर आपण सुरुवात करणार आहे कोणत्या शब्दाने, नो ऑदर. बघा, नो ऑदर रोल मॉडेल, नो ऑदर रोल मॉडेल इज. आता इज का घेतला, आर इथं वर होता परंतु हे एक वचनी आहे. आपण त्याचा विचार करत असतो की
तिथे पॅरेंट्स अनेक वचनी होते. हे खूप महत्वाचं आहे बघा. नो अदर रोल मॉडेल इज ॲज. आता गुड हा शब्द आपल्याला घ्यावा लागेल. इज कारण पॉझिटिव्ह डिग्री इज ॲज गुड ॲज पॅरेंट्स. नो अदर रोल मॉडेल इज ॲज गुड ॲज पॅरेंट्स. सगळ्या मुलांच्या लक्षात आलं असेल. अतिशय काळजीपूर्वक आपण हा मुद्दा त्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. परत एकदा बघा, बेस्ट होतं, सोपं होतं, सिंग्युलर होतं. बेस्टचं आपण घेताना एनी ऑदर घेतलं आणि इथं मात्र आपण काय घेतलेलं आहे, नो ऑदर हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. पुढचं एक वाक्य बघा, तुमच्यासाठी येतो. सीमा इज द मोस्ट इंडस्ट्रियस गर्ल. एवढंच वाक्य आहे. सीमा इज द मोस्ट इंडस्ट्रियस गर्ल. आता या वाक्याकडे बघितलं की आपल्याला लक्षात येतं की या वाक्याचं आपल्याला जर रूपांतर करायचं असेल तर याचं रूपांतर कंपॅरेटिव्ह मध्ये करत असताना आपण सीमा हा शब्द जसा तसा घेऊया. इज जसं तसं येईल. आता द मोस्ट हे दोन्ही शब्द आपले निघून जातील. सीमा इज मोर. मोर काय घेतला आपल्याला माहिती आहे कारण आपण कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये जातोय. सीमा इज मोर इंडस्ट्रियस. बघा बघा, सीमा इज मोर इंडस्ट्रियस दॅन एनी अदर गर्ल. तुमच्या लक्षामध्ये आलं असेल, सीमा इज मोर इंडस्ट्रियस दॅन एनी अदर गर्ल. एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं कशा प्रकारे या ठिकाणी सुपरलेटिव्हचं रूपांतर आपण कंपॅरेटिव्ह मध्ये करतो. आता याचं रूपांतर आपल्याला करायचंय पॉझिटिव्ह मध्ये. आपल्याला माहिती आहे एनी अदर, नो अदर, नो अदर. नो अदर गर्ल इज, नो अदर गर्ल इज ॲज इंडस्ट्रियस. ना मोर घ्यायचा आहे ना मोस्ट घ्यायचा आहे. ॲज इंडस्ट्रियस ॲज सीमा. बघा कशा प्रकारे आपण त्याचं रूपांतर केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. मग आता अशाच प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला घेता येतील. कधी कधी काही उदाहरणं थोडस असल्या प्रकारची पण असू शकतात. तेही आपण काळजीपूर्वक बघितले पाहिजे. आता एखादं वाक्य जर आपण असं घेतलं बघा, एक वाक्य घेऊयात आपण, सोपच घेऊयात एखादं बघा. पिकॉक, पिकॉक इज. बघा बघा, पिकॉक इज द मोस्ट ब्युटिफुल बर्ड. चल, पिकॉक इज द मोस्ट ब्युटिफुल बर्ड. आता याचं आपल्याला जर डिग्री चेंज करायची असेल तर आपल्याला माहिती नो अदर, इन अदर हे आपल्याला दोन्ही शब्द काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे. मग या ठिकाणी पिकॉक जसं तसं राहील कंपॅरेटिव्ह करत असताना. इज जसं तसं राहील. द मोस्ट या ठिकाणी गायब होऊन जातील. त्याऐवजी मोस्ट ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल, मोर हा शब्द घ्यावा लागेल. त्यानंतर पुढे ब्युटिफुल हा शब्द घ्यावा लागेल. पिकॉक इज मोर ब्युटिफुल दॅन, दॅन आला एनी अदर बर्ड. अशा प्रकारे अशा पद्धतीने आपल्याला त्याचं रूपांतर प्रॉपरपणे व्यवस्थितपणे त्या ठिकाणी करता आलं पाहिजे आणि आपण ते व्यवस्थितपणे करू शकतो. आता एखादं असं काही वाक्य असे असतात बघा की जे थोडस आपल्याला समजायला त्रास देतात. उदाहरणार्थ एक वाक्य बघा, इट वॉज. एक वाक्य घेतो बघा, सोपं वाक्य आहे परंतु आपल्याला ते समजलं पाहिजे. टुरिझम, टुरिझम इज
बघा वाक्य काय आहे, टुरिझम इज वन ऑफ द tourism is one of the fastest growing industries. Fastest growing industries. बघा वाक्य काय आहे, टुरिझम इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्रीज. आता आपण वन ऑफ द ची रचना बघताना हे बघितलं होतं बघा या ठिकाणी की वन ऑफ द वापरल्यानंतर आपल्याला काय मोस्ट ऑदर हा शब्द त्या ठिकाणी वापरायचा आहे आणि त्याला जोडीला जर वन ऑफ द चा आपल्याला पॉझिटिव्ह मध्ये न्यायचं असलं तर आपल्याला व्हेरी फ्यू हा शब्द वापरायचा आहे. हे आपण अगोदर बघितलं होतं. ऍज इट इज आपण त्याच पद्धतीने याला फॉलो करूया. आता याचं आपल्याला जर पहिल्यांदा काय करायचं आहे, ऍज इट इज घेऊया टुरिझम. बघा टुरिझम आता इज, पुढचं आपल्याला जेव्हा वाक्य करायचं बघा, टुरिझम इज वन ऑफ द ऐवजी टुरिझम इज आपल्याला वाक्य घेत असताना सोप्या पद्धतीने घेऊया. टुरिझम इज अन इंडस्ट्री. बघा काय वाक्य घेतोय आपण, टुरिझम इज अन इंडस्ट्री दॅट इज ग्रोईंग फास्टर. दॅट इज ग्रोईंग फास्टर. बघा टुरिझम इज अन इंडस्ट्री दॅट इज ग्रोईंग फास्टर दॅन मोस्ट ऑदर. हा शब्द जास्त महत्वाचा आहे. दॅन मोस्ट ऑदर इंडस्ट्रीज. बघा किती वेगळ्या प्रकारे हे वाक्य आपल्याला त्या ठिकाणी फिरवलेलं दिसतं, कारण आपल्याला फास्टेस्ट ग्रोईंग इंडस्ट्री या तिन्हीचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो. म्हणून टुरिझम इज अन इंडस्ट्री दॅट इज ग्रोईंग फास्टर दॅन मोस्ट ऑदर इंडस्ट्रीज. अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी त्याचं करावं लागतं. आता याचं पॉझिटिव्ह करत असणं ते सोपं आहे. व्हेरी फ्यू इंडस्ट्रीज. व्हेरी फ्यू इंडस्ट्रीज. आता इथं आपल्याला आर घ्यावा लागेल कारण इंडस्ट्रीज आहे. लक्षात ठेवा, व्हेरी फ्यू इंडस्ट्रीज आर as fast growing. मुद्दामून थोडंसं वेगळं उदाहरण घेतलंय बघा. as fast growing as tourism. बघा व्हेरी फ्यू इंडस्ट्रीज आर as fast growing as tourism. असेही म्हणजे कठीण जे प्रश्न टाकले जातात त्या कठीण प्रश्नांमध्ये असेही उदाहरणं येऊ शकतात. परंतु आपण आपला मुद्दा सोडायचा नाही. मोस्ट ऑदर व्हेरी फ्यू हा आपला मुद्दा आपण त्या ठिकाणी प्रॉपरली लक्षात ठेवला की आपल्या लक्षात येतं की एकदम सोपे उदाहरणं असतात, परंतु आपण घाई न करता याचा क्रम लक्षात ठेवायचा. परत एकदा एक प्रॉपरली मी तुम्हाला करून देतो. बघा सगळ्यात महत्वाचे आहेत की सुपरलेटिव्ह टू कंपॅरेटिव्ह करत असताना एनी ऑदर, नो ऑदर. इथं सिटी आहे, इथंही सिटी आहे, समजून घ्या. त्यानंतर इथं ऑल सिटीज आहे, ऑल ऑदर, आणि इथे सिटीज जसं तसं. इथे नो ऑदर, इथे सिटीज शब्द घेतलेला आहे. नो ऑदर सिटीज इन इंडिया आर ॲज बिग ॲज मुंबई. हे आपण समजून घेतलं पाहिजे. परत एकदा सांगतो, एनी ऑदर, नो ऑदर, ऑल ऑदर, नो ऑदर, वन ऑफ द, मोस्ट ऑदर, व्हेरी फ्यू, वन ऑफ द, मोस्ट ऑदर, व्हेरी फ्यू. या तिन्ही बाबतीमध्ये लक्षात घ्यायचंय. परत एकदा आपण एक प्रॉपर रिव्हिजन करूयात. पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करत असताना आपल्या लक्षात आलंय की पॉझिटिव्हचं कंपॅरेटिव्ह करत असताना होकारार्थी असेल तर नकारार्थी, नकारार्थी असेल तर होकारार्थी. खूप महत्वाचं लक्षात ठेवायचं. जर वाक्यात कोणतंच सहाय्यकारी क्रियापद नसेल, जर वाक्यात कोणतंच सहाय्यकारी क्रियापद नसेल, इफ देर इज नो ऑक्झिलरी इन द सेंटेन्स ऍट दॅट टाइम वी हॅव टू टेक डू, डज ऑर डीड अकॉर्डिंग टू व्हॉट, अकॉर्डिंग टू द वर्ब. जर वर्बला यस प्रत्यय असेल तर डज घेऊयात. जर वर्ब पास्ट टेन्स मध्ये असेल तर डीड घेऊयात.
आणि दोन्ही नसेल, प्रेझेंट टेन्स मधलं वर्ब असेल तर ऍट दॅट टाइम आपल्याला डू हा शब्द त्या ठिकाणी वापरावा लागतो. हे आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्षात घेऊया. त्यानंतर प्रॉपर 2-3च ठिकाणी अडचण येऊ शकते. सुपरलेटिव्हचं कंपॅरेटिव्ह आणि कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह करत असताना 3 शब्द आपल्याला काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे. पहिला मी तुम्हाला जो समजावून सांगितलं बघा, पहिला जो शब्द आपण समजावून घेतला तो एनी अदर, नो अदर, त्यानंतर ऑल अदर, नो अदर आणि वन ऑफ द, मोस्ट अदर आणि व्हेरी फ्यू हे शब्द क्रमाने लक्षात राहिल्यानंतर मला खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिक मध्ये आता आपले मार्क्स जाणार नाही. अधिकाधिक थोडीशी प्रॅक्टिस करूयात, अधिकाधिक गुण मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करूयात. आता थोड्याच दिवसावर आपली शिष्यवृत्ती परीक्षा आलेली आहे. मला खात्री आहे जास्तीत जास्त गुण तुम्हा सर्वांना प्राप्त होऊन या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आज आदरणीय सचिन पलगलमल सरांनी आपल्याला ग्रामर मधील डिग्री याबाबत